नमस्कार मंडळी. आज आपण एका क्रांतिकारी आत्मकथनाचा प्रवास अनुभवणार आहोत. हे आत्मकथन म्हणजे बलूत आणि याचे लेखक आहेत दया पवार. मराठी साहित्याच्या इतिहासात बलूत हे पुस्तक एक टर्निंग पॉइंट मानलं जातं. कारण यामध्ये केवळ वैयक्तिक अनुभव नाही, तर एका अख्ख्या समाजाचं शोषण, वेदना, संघर्ष आणि अस्तित्वाची झुंज यातून उलगडलेली आहे. दया पवार यांचा जन्म महाराष्ट्रातल्या एका दलित कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांनी जातीभेद, सामाजिक अपमान आणि उपेक्षा याचा अत्यंत जवळून अनुभव घेतला. शिक्षण, नोकरी आणि समाजात वावरण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं. पण या सगळ्या दुःखातून त्यांनी शब्दांची एक चळवळ उभी केली आणि त्या चळवळीचं पहिलं विद्रोही अस्त्र म्हणजेच बलूत. बलूत हे मराठीतील पहिलं दलित आत्मकथन मानलं जातं. याचं प्रकाशन 1978 साली झालं आणि साहित्य विश्वात खळबळ माजली. हे पुस्तक केवळ एक लेखकाची कहाणी नाही, तर ही आहे एका समाजाची सामूहिक कहाणी, एक असा आवाज जो अनेक वर्षे दडपला गेला होता. दया पवारांनी आपल्या अनुभवातून ज्या प्रकारे एक क्रांतिकारी साहित्य निर्मिती केली, त्याने संपूर्ण मराठी साहित्याचं रूपांतर घडलं. बलूत हे केवळ आत्मकथन नाही, तर एक सामाजिक दस्तऐवज आहे, एक विद्रोह आहे आणि एक आक्रोश आहे जो आजही प्रत्येक वाचकाच्या मनाला हलवतो. चला तर मग जाणून घेऊया बलूतच्या पानांमागचं सत्य, त्यामागचं दुःख आणि त्या शब्दांमधून निर्माण झालेली एक शक्तिशाली क्रांती. पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत बलूत या आत्मकथनातील प्रमुख आशय, लेखकाची शैली, सामाजिक संदर्भ आणि या पुस्तकाने घडवलेली साहित्यिक क्रांती. तर चला सुरुवात करूया बलूतच्या या अस्वस्थ करणाऱ्या पण जागृती करणाऱ्या प्रवासाला.